एकदा काय झालं, चिवचिव चिमणी आपल्या मौसूद घरट्यात राहायची. ती खूप गोड, छोटीशी आणि चंचल होती. एक सकाळी चिमणी म्हणाली, आई, मला बाहेर जाऊन थोडं फिरायचं आहे. आई म्हणली, ठीक आहे, जा. ती घरट्याबाहेर उडाली. आकाशात उडताना ती म्हणाली, किती सुंदर दिवस आहे. नंतर ती एका झाडावर थांबली. तिथे तिला एक ससा भेटला. चिमणी म्हणाली, नमस्कार ससा, तू कुठे चालला आहेस? ससा म्हणला, मी गाजर शोधायला चाललोय, चल माझ्यासोबत. चिमणी हसून म्हणाली, नको, मला अजून बरंच फिरायचं आहे. थोडं पुढे गेल्यावर तिला एक छोटा तलाव दिसला. त्यावर बसली, पाणी प्यायली आणि पंख धुतले. तेवढ्यात एक बदक तिच्याकडे आलं आणि विचारलं, अगं, तू किती लांबून आलीस? चिमणी गोड हसली आणि म्हणाली, मी आज फक्त फिरायला आली आहे. जग किती मोठं आणि सुंदर आहे. संध्याकाळ झाली. आकाशात सूर्य मावळत होता. चिमणीला आईची आठवण आली. ती पटकन उडाली आणि आपल्या घरट्याकडे परत आली. आई दारातच उभी होती. आई म्हणाली, तू आलीस? तू ठीक आहेस ना? चिमणी हसून म्हणाली, हो आई, मी ठीक आहे. आणि मग दोघी मिळून गरम गरम वरण भात खाल्लं आणि झोपी गेल्या. प्रत्येक सफर मजेदार असते, पण आईचं प्रेम आणि घरासारखी जागा दुसरी नाही.